बीज भाजून केलेलं आहे. परमार्थामध्ये बीज भाजावं लागतं आणि प्रपंचामध्ये पेरावं लागतं. कळलं नाही? पेरलं नाही तर प्रपंच होत नाही आणि भाजलं नाही तर परमार्थ होत नाही. अंकुर संपावायचं नाव परमार्थ आणि अंकुर वृद्धिंगत व्हावायचं नाव प्रपंच. मग तुम्हाला काय करायचं ठरवा ना. का प्रपंच करायचा आहे का परमार्थ करायचा आहे? हे म्हणतात दोन्ही 50-50. होत नाही बाळा, होत नाही. एक ठरव. देवाची होईल म्हणती ते होती, न म्हणती ते आहे तसं राहते. बीज काय शब्द आहे. बीज भाजत असताना काही लोकांनी बीज जाळून म्हटले. जाळून लाही होत नसते बरं का. हा, जाळून करपून जाते. माणसं आपल्या मनान पाठ काहीतरी घेत असतात. ते काय नाही. तुकोबारांच्याकडे बघत चला, गाता बघून पाठांतर करत चला. नाही आमच्या फळावर तुझं फळ उसाच आहे मला माहित आहे. तुझं फळ जाळत. अरे बीज जाळून कसं होईल? जाळल्यानंतर लाही होत नाही, भाजल्यानंतर लाही होते. लाही याचा अर्थ शरीर तरी राहावं आणि देहाशक्ती मात्र निघून जावी. काय सुंदर चिंतन आहे. शरीर राहावंच. निरासक्त भावाचं शरीर हे भर्जित बेण्याप्रमाणे आहे आणि तसं राहणं आम्ही प्रयत्नाने केला. ते बीज भाजण्याकरता काय प्रयत्न करावा लागतं? समाधी षटक असावं लागतं. शम दम तितिक्षा उपरते वगैरे. आणि ही 5-6 जर षटक बसले तर एक महत्वाचा विषय जिथं विवेक जागृत व्हावं लागतं. विवेक जागृत झाला तर परमार्थ होतो, नाही तर होत नाही. अविवेकी माणसाचा परमार्थच नसतो. तो काय तरी एक नाटक असतं. विवेक असल्याशिवाय बघा, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. हे कोणाची उभे आहे? मग हृदयी श्री गुरु सद्गुरु तिने तारेलो संसार पुरू. सद्गुरूंच्यामुळं मी संसाराचा पूर तारलो. पण सद्गुरू भेटण्याकरता मूळ पायाभूत असणारा विवेक तो माझ्याकडे असला होता म्हणून पुढचं जमलं. म्हणून सद्गुरू भेटले तरी सुद्धा त्या विवेकावरचं माझं मन गेलेलं नाही. तरी गुरु दाविले या वाटा येऊन या विवेक तीर्थ तटा. धुवून या मळकटा बुद्धीचा तेने. अत्यंत महत्वाचा विषय जर विवेक असावा आणि विवेक जर नसेल तर परमार्थात एक पावली पुढे पडलेलं नाही. विवेक शब्दाचा अर्थ भाग त्याग लक्षणा. काही गोष्टी स्वीकारायच्या आणि काही गोष्टी टाकायच्या. ज्या ग्राह्य आहेत त्या घ्यायच्या, ज्या त्याज्या आहेत त्या सर्वथा टाकून द्यायच्या. ही भागत्याग लक्षणाची जर बुद्धी तुमच्याकडे स्थिर राहिली असेल तर तुमचा परमार्थ मग करतळे आवडे ते सारे. मग त्या ज्ञानाला विवेक नसेल तर वैराग नाही, वैराग नसेल तर ज्ञानाला स्थिरावतच नाही. वैराग येईल का? अविवेकी माणसाला वैराग येऊन टिकते का? त्याला जिहाचा वैराग म्हणतात. त्या वैरागाला काय म्हणतात? ते टिकत नाही, कारण विवेक नाही तिथं. 3 ठिकाणी येतं. एक स्त्रिया प्रसूतकाली वेदना सुस्त असताना येतं, स्मशानात येतं, आणि दुसऱ्याचा एखादा मोठा बंगला बघून गरीबाला येतं. पण एक काही कालापुरतात. स्मशानात माणसं बोलत असतात एवढं मिळवला पण सगळं सोडून चालला बघा. ह्या प्रपंचात काय नाही निघाले. हे वैराग आंघोळीपर्यंत असतं. प्रसूतीचं वैराग असतं. त्या काली बायकांना वाटतात हे परत होऊ नये. पण बारसं झालं, अहो बाळ तुमच्यासारखेच आहे बघा, सुरुवात झाली तिकडे. नाही ना, दृष्टी वैराग काय असतं. पण वैराग यावं. विषय रांधली रससोय. वैराग कसा असावा? विषय रांधली रससोय. जै जेवणारा ठाऊक होय ते ताटची सांडून जया. त्याला जिज्ञासा वैराग म्हणतात. हा, तिथं एकदा आले की जात नसतं ते. तुमच्या पुढे 7 दिवसाचा उपवास जरी असेल, तुम्हाला भूक लागली असेल आणि पुढे पकवानाचं ताट आहे, तुम्ही घास घेणार तोपर्यंत सांगितलं या प्रत्येक पदार्थामध्ये विष मिसळलेलं आहे. विषयी रांधली रससोय जै जेवणारा ठाऊक होय. आता तुम्ही त्याने ग्रहण करणार का? करणार का? भूक लागली नाही का?
हो लागली भूक नाही, भुकीनं मरण येऊ द्या, आपण अन्न ग्रहण करणार नाही. काही झालं तर सुद्धा या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत, हे कधी मी त्याला सोडणार नाही, असं खडखड तुमच्याकडे वैराग असलं पाहिजे. मग ते वैराग्य आणि विवेक हे दोन असेल तर ते ज्ञान तुमच्याकडे येतं आणि तग धरतं. तग धरणं म्हणजे माहीत आहे ना, पूर्वी ते म्हातारे माणसं आजारी पडले तर मृगाचा पाऊस चालू व्हायचा. इकडे पाऊस खूप मोठा पडतो होता. काय म्हणते म्हातारा, पावसाळ्यात तग धरला तर पुष्कळ झालं. तग धरणे, ज्ञानाला तग धरायचं असेल, स्थिरावायचं असेल, थांबायचं असेल तर महाराज विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगणेच नाही, राहणार नाही. मग ही जोपर्यंत ज्ञान नाही तोपर्यंत तुमच्या ठिकाणी अज्ञान कार्य असणारं जे बीज आहे, अज्ञान कार्य असणारं जे बीजेचं वासना आहे, अज्ञान कार्य असणाऱ्या बीजेच्या वासनेचं जे षडभेद आहेत, षडभेदाचं कार्य जसं अनुकूल प्रतिकूलता आहे, हे लांब मालिकाच आहे ती. हे सगळं जायचं असेल तर तुमच्याकडं महाराज ती जी वासना आहे ना, तिचं बीज आहे. बीज काय आहे? आत्मस्वरूपाचं अज्ञान हेच एक बीज आहे. आणि त्या बीजेनं प्रसवलेला अंकुर आहे म्हणजे वासना आहे. ती वासना जाळायची का बीज जाळायचं? वासना भाजायची का बीज भाजायचं? काय भाजायचं? वासनेला भाजायची गरज नाही. हे बघा, पडून गेली या भिंती चित्राची तो होय माते. ती चित्र भिंत पाडा की बासाला तिकडे चित्र हात नाही. संतोषी माता असू द्या आणि कोण असू द्या, बाहेर निघून जात असते ना. आधार काय? आधार काय? वासनात्मक लिंगदेह संपवायचा असेल तर त्याला जो आश्रय कारण द्यायचा आहे तो कारण देह संपवावा लागेल तुम्हाला. हां, नाहीतर ते तसंच राहणार. वासना बायको शेजारीन, वासना बायको शेजारीन, घाला घाली अति दारुण, घाला घाली अति दारुण, तिच्या पायी नागवन, तिच्या पायी नागवन, घर बुडविले, घर बुडविले. हो मी आलो रायाचा जोडी, राय का तिला जोपर्यंत तुमच्या शेजेवर आहे वासना नावाची बाई, तोपर्यंत ती तुम्हाला घाला घालणार, दुःख देणार, अनेक जन्म घ्यायला लावणार. कारण ती प्रकृती आहे. प्रकृतीचं कार्य तेव्हा संपतं तिला आधारभूत असणारं अज्ञान निघून जावं. अज्ञान खंडन सांगितलं, प्रकृतीचं खंडन होत नसतं. तिला कारण असणाऱ्या आपण कार्याचं खंडन करूच नाही, कारणाचं खंडन करावं. परमार्थामध्ये कार्याच्या खंडनाला काहीच अर्थ नाही. हां, ते गाणे मी सगळं सोडलं म्हणले. आता बरं, चातुर्मास राहिलोय, बरं, चांगली गोष्ट आहे. रोज संध्याकाळी फोन करते घराकडे, झाली भांगलन. अरे मुर्जा हिथंच खपला असता असं बरं झालं असतं. काय काय सोडलंय तुम्हाला? नाही सोडत नाही तुम्ही. हे बघा, परमार्थामध्ये कारण शोधावं आणि त्या कारणाचा नाश झाला की कार्याचा नाश होतो. जसं उलट आहे, मूळ चिंतने सहजे शाखा पल्लव संतोष येते, तसंच त्याचं संसार वृक्षाचं जर मूळ छेदन केलं तो वृक्ष कोळंबळून पडल्याशिवाय राहत नाही. पण आम्ही काय करतो, संसार वृक्षाला घालतो पाणी, वरी पालवी खुडीचे आणि मुली उदक खालीचे. फोपावून येते, फोपावून येते. असं कसं झालं, असं कसं झालं, तसं आहे ते. जर त्याला सोडलंच ना, मग त्याचं वर्णन कसं आहे बघा. येथून पुढे बरे होईल, येथून पुढे बरे होईल, भक्ती सुखे दोन वाढेल, भक्ती सुखे दोन वाढेल.
दात केलं फेरा गवळ्याची दात केलं घन मोकाची घन मोका मी आलो रायाचा जोशी इथून पुढे म्हणजे या वासनेचा क्षय झाला तर इथून पुढे अज्ञान सकारण सकल दुःख सकट गेलं तर इथून पुढे भक्तीचा एक अष्टसात्विक भाग निघाला तर इथून पुढे आमच्याकडं कंठी प्रेम दाटे नैने निर्लोटे असं झालं तर निश्चित इथून पुढं बरं होईल. नाही तर मग तिचं आहे ते काम आहे ना. अज्ञान कार्य करत नाही, वासनेखंड कार्य करून घेते. हे बघा उत्पन्न कुठं होतं आधी मनोनी उठे कुठनं उठते ते आणि मग संसार चित्त प्रगती स्थूलाचा भाग आहे. सूक्ष्मदेहामध्ये त्याची उत्पत्ती होते आणि प्रसारण कुठं कोण करतंय ते आपलं म्हणायला लागलं. वैशाखाचा महिना होता, आंबे पिकलेले, आतल्याच सांगितलं घे की 4 आंबे तोडून. ते म्हणलं रखवालदार आला तर आता 12 वाजता कुठला येतो आणि हे चढलं आणि 4 आंबे तोडला. रखवालदार आला आणि ठुकून काढलं, एवढा लागलं. ते म्हणले काय हे ओळखतस, तुझं ऐकलं म्हणून. नाहीतर मी फार सुखात होतो प्रकृतीचं कार्य स्वीकारल्यामुळं. नाहीतर मग होतील आधी होता अशी तैसा तुका म्हणे दशा भोगी वैराग्य. पण स्वीकारलं नाही एकदा प्रकृतीचं कार्य मग मार की झक मार, केवढं मारायचं केवढं झक मार तेवढं मार. झकमारीच आहे. का असं होतं, त्याला परमार्थ करायचा असेल बीज ओळखावं, भाजण्याची क्रिया ओळखावी. बीज भाजल्यानंतर त्याचा आकार थोडा बदलतो. लाही म्हणजे एक आकार त्याचा बदलतो, पण आतलं परत उगवण्याची क्रिया मात्र संपलेली असते. त्याला लाही म्हणतात. समजा भात पेरायचे जर लाह्या पेरल्या तर भाताच्या चुरमुरे पेरले तर येईल का पीक? नाही, शक्यच नाही. कारण त्याला आता अंकुर फुटत नाही. ही जोपर्यंत अज्ञानाची भूमिका वासनेनं प्रवृत्त होऊन अनेक प्रकारचं कार्य करतं, मग त्यात सत्वरज तमादी गुणांचा फेरा येतो. अष्टसात्विक भावसुद्धा प्रतिबंध करतात काही काळानं. एवढी अडचण येते पुढं. अष्टसात्विक भावसुद्धा प्रतिबंध करतात. ज्ञानसुद्धा प्रतिबंध करतं. ज्ञान प्रतिबंध करतं. मानणार का नाही? मानावंच लागेल. साक्षीत्व असणं वेगळं आणि मी त्याला जाणणं म्हणणं वेगळं. साक्षीत्व आणि जाणणं म्हणणं यामध्ये फार मोठा फरक आहे, तफावत आहे. साक्षीत्व कसं असतं, जागृतीनंतर स्वप्नाचं मिथ्यत्व कळतं. मिथ्यत्व कळल्यानंतर आपलं साक्षीत सिद्ध होतं. ज्ञानानंतर जागृती मिथ्या कळते, आपलं साक्षी सिद्ध होतं. आणि मग अज्ञान गेल्यानंतर सुसुप्ती सिद्ध कळते, त्यावेळी साक्षी सिद्ध होतं. तो साक्षी कुठंपर्यंत असतो? जागृती स्वप्न सुसुप्ती ह्या अलीकडच्या अवस्था आहेत. त्यामध्ये आणि 6 प्रकार आहेत. जागर जागृती जागर स्वप्न जागर आणि 3 9 प्रकार पडतात. त्या लपड्यात हे बोला कोवा पडत नाहीत. कशाला गोष्ट आपलं चाललंय, धंदा बरा आहे, काय अडचण नाही, 4 पैसे कमी मिळतील, आता कुठं बंगला जायचं आहे काय? अरे नाही, शास्त्र चिंतन हे चिंतनच आहे. जागर जागृती जागर स्वप्न जागर सुसुप्ती 3 झाले. स्वप्न 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 जागृती स्वप्न सुसुप्ती 6 झाले. सुसुप्ती स्वप्न सुपस्थित जागृती सुसुप्ती सुसुप्ती 9 प्रकार झाले. या 9 प्रकाराचा साक्षी मी आहे हे कळतं. आता हे कळल्यानंतर, कारण नाहीतर असं वर्णन आहे तिथं स्वप्न नाही जागर नाही कशी अवस्था आहे, त्याला सुसुप्ती म्हणतात. काही जाणत नव्हतो सुखानं झोपलो होतो असं म्हणतंय.
एवढ्यावर थांबलं नाहीत महाराज, थांबले नाहीत, माऊली थांबले नाहीत. साचची पुरती वीरा न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव साचुकारा का म्हणू नये. स्वप्न नाही, जागर नाही, तर त्याला ब्रह्मभाव का म्हणू नये म्हणायला हरकत नाही. पण अज्ञानाचं कार्य आहे म्हणून म्हणता येत नाही. सुसुप्ती कोणाचं कार्य आहे? अज्ञानाचं कार्य आहे. आणि मग महाराज सांगतात, जागृती स्वप्न सुसुप्ती नाठवे, या तिन्हीचा अभाव व्हावा. आणि मग पुढचं आहे ना, रूप पाहता आनंद साठवे, रूप पाहता आनंद साठवे, जागृती स्वप्न सुसुप्ती नाठवे, जागृती स्वप्न सुसुप्ती नाठवे, रूप पाहता आनंद साठवे, रूप पाहता आनंद आणि ही जर अवस्था जर गेली, अज्ञान रूपाने ज्या दिवशी कळतं त्या दिवशी परमार्थाला सुरुवात होते. नाहीतर तुम्ही किती दिवस वारी करता, किती सप्त मोडून घातला, काही त्याला फारशी किंमत नाही. ज्या दिवशी तुमचं अज्ञान तुम्हाला कळतं त्या दिवशी परमार्थाला सुरुवात झालेली असते. आणि तो मोठा सुदिन म्हणावा, त्याला बघून म्हटलंय कुणाला ठाऊक, सोनियाचा दिवस आजी करणे, हे ह्याला बघूनच म्हणावं. अज्ञान मरेपर्यंत कळत नाही. अडचण काय, मरायच्या आधी 2 तास जरी तुम्हाला अज्ञान कळलं तर पुढचा जन्म अज्ञान निवृत्ती करता मिळून जाईल. पण ते सारं कळतच नाही. कळल्यासारखं वाटतं, लगेच पालटतं. पालटतं. अनेक बुद्धीचे तरंग क्षणक्षणा असं बदलतं. सरड्यासारखं रंग बदलतं लगेच. सरडा एक प्राणी असा आहे, निसर्ग कसा असेल तसे मॅच होते. बोकड नव्ह, सरडा सांगायला तुमच्याकडे आता बोकडाचा सीझन आहे इकडे चांगलाच. जाऊ द्या. मग जोपर्यंत अज्ञान रूपानं कळत नाही, मग त्याचं कार्य दुःख रूप आहे कसं कळणार. नाहीतर मग बघा, मला सांगा, ग बसा, तुम्हाला काय अक्कल आहे? कोण म्हणते असं? कळलंय, जे म्हणून घेतलंय त्या सगळ्याने कळलंय. पण कसं पंचनामा माझ्याकडं कसा करून घ्यायचा, तरी एवढं बोलून बी. आणि बरोबर आहे, माझी बायको असं म्हणाय गेली एकदा, ग बसा, तुम्हाला काय अक्कल आहे? तुझ्याशी लग्न केलं हे त्याकरता केलं नाही, ते केलंच नसतं म्हणलं, अक्कल नसतं म्हणायची बंद झाली. असं काही सूत्र असतात, ब्रह्मसूत्र, जुळून घ्यावेत. जुळून घेत चला. नाही ना, एवढं कार्य त्या मायेचं चाललंय. पण मायेचं कार्य वाटेना, खरंच वाटायला लागलंय. कार्य सांगतात तुकोबार आहे, रूप नाही त्याशी ठेविले नाम, रूप नाही त्याशी ठेविले नाम, लटिकाची भ्रम वाढविला, लटिकाची भ्रम वाढविला. अगुणाच्या ठिकाणी गुणाची कल्पना, अरूपाच्या ठिकाणी रूपाची कल्पना.
जे नामरूपातीत आहे त्याला नाव ठेवणं हे सगळं काम मायेच आहे ना. मग देवा ही तुझी आहे तर तू सांभाळ ना. मम माया दुरत्या जर म्हणत असेल दैवीशा गुणमयी मम माया दुरत्या, तुझी माया असेल तर सांभाळ ना. धनगराची कुत्री धनगरांना सांभाळावी. धनगर असतात ना तुमच्याकडे, येतात ना धनगर इकडं. आता त्यामध्ये आमच्या बाळूमाचे 22 बगे झाले आता. जातात पण त्याच्यात कुत्री काय ती मारुती कारमधली कुत्री नसतात. ती मारुती कारमधलं कुत्रे एवढंच असते एवढंच. ते बाई एकदा ते प्रोफेसर आणि त्याची बायको दोघं बी मास्तर आहेत. मग त्या बिंदू चौकात मला बघून थांबल्या, ओळखीचे आहेत माझ्या. ते कुत्रं भुकायला करायला. तरी ती बाई म्हणते आमचं आम्ही कुणाला भुकत नाही, तुम्हाला बघून कसं काय बघतो. मी म्हटलं माझा साडभाऊ आहे तो. म्हटलं हाराम. मी म्हटलं खाली सोडी पावलेला उडते का बघूयात. अरे कसं उठलं, धनगराचं कुत्र आहे. ह्या कुत्र्याचं काय करतात, धनगराची कुत्री ते दूध खाऊन अशी जाम असतात. आमच्या जरा बकरी बसवली ती, आणि त्याविषयी श्लॅक शेजर असल्यामुळं कीर्तन नव्हतं. ह्या बोला कोणची भाषा आहे, मी तरी काय करू. तर आमची आई म्हणलेली त्या धनगरांना साखर आणि पावडर घेऊन जावा. आता गेलो मी, साखर आणि पावडर. त्यांना रात्र जागी असतात ना ती रखवायला घ्यायला. माझ्या सरळ नंबरला जवळ गेल्यावर 4 आले बघा ते. आणि ती काय बारकी नव्हती. म्हटलं आता अवघड आहे आपलं. माझ्या शेतात बरं का, माझ्या नावावर आहे शेत, त्यात आत जाता येईना. बिर्या 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 कुत्री रे. म्हटलं महाराज काय करत नाही या, तुला काय करत नसतील, पण माझा निम्मा हरिपाठ झालाय. म्हटलं कसं काय जमणार आहे ते मला. ते म्हणले मोठ्या बारो मी तो मग त्या बारो कांडीत. म्हटलं ती गुपचूप जाऊन बसली कुत्री. मग तिथं मी बसलो, पण मला बघून गुरु केले नाहीत, कारण ज्याची बकरी त्यांना कुत्री त्यांना आवडली, मला आवडणार नाहीत. देवा सगळं आवडतो, पण मनेरी गाय तेवढी तू आवर अशी प्रार्थना केलेली आहे. हे सगळं आवडता येतं, पण ते जे मायेचं कार्य आहे ते खरं म्हणणं मात्र आवडता येत नाही. तेवढं काम तुझ्याकडे. सांभाळी सांभाळी आपली ही माया. काय केलं त्यानं, भयाभीत केलं. का भय, सूक्ष्म कारण देहानं सूक्ष्म देहासह वर्तमान स्थूल देहामध्ये प्रवेश करणे म्हणजे जन्म आहे. व्याख्या कसं आहे बघा. कारण देहानं सूक्ष्म देहासकट स्थूल देहामध्ये प्रवेश करणे म्हणजे जन्म आहे. फार अवघड आहे का, नाही ना. आणि मृत्यू म्हणजे तरी काय, कारण देहानं सूक्ष्म देहासकट या स्थूल देहातून बाहेर पडण्याचं नाव मृत्यू आहे. मग एवढं सरळ सोपं असताना भ्यायची गरज काय, काय व्हायचं. अगामर हा शब्द नसाती. नुसतं शब्द ऐकलं तर म्हणते चांगलं बोलत चला की बाबा. उठल्या अशुभ काय बोलला. अरे लेका मरण अशुभ नाही. मरण उलट मरण एक जसं लग्नाचा सोहळा आहे, बारशाचा सोहळा आहे, तसं मरणाचा सोहळा तुकोबाराय म्हणतात. आपले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम. त्याला उपमा सुद्धा देता येत नाही. सोहळा असतो. जर तुम्ही मरणाचं साक्षी तू करत असाल तर त्यालाच मोक्षाची किमया म्हणतात. तुम्ही साक्षी तू कुणाचं करावं, मरण. तो प्राण कसा चाललेला आहे, हे बायकामुळे कसं रडतात, गणगोत्र कसं बघतात, सगळं तुमच्यात तुम्ही साक्षीत्वानं बघत असावं. अरे मग तो सोहळाच होतो. यात बोगस म्हणतात, बोगस असतात ना, ती म्हणतात वाईट लय झालं, ते म्हणते हराम करा तू खोटं बोलतेस, पण तुला कळत नाही एवढं त्याचा अर्थ. कळलं असतं तर त्या मळ्याकडे कोण गेला नसता तुम्ही. जाऊ द्या. अरे मरणाला भ्यायची गरज नाही ना. का भीता मरणाला भ्यायची गरज काय, कधीतरी येणारच आहे. मला सांगा पावसाचं भय भिजलेला का न भिजलेला,
हा खाली सांगा. पावसाची भीती न भिजलेल्या काय भिजलेल्याला आणि भिजलेल्याला आणि 2 सरवाट जास्ती पडेल काय बघते काय बघ. मरण हाती सुटली काया, मरण हाती सुटली काया, विचार या निश्चय, विचार या निश्चय. चिंतन काय सांगितलेलं आहे. स्थूल देहाचा साक्षी व्हायचा असेल याचं कार्य कारण भाव समजून घे. हा पंचमहाभूताचा आहे. त्यात पंचमहाभूतानं पंचीकृत झालेला स्थूल देह आहे. अष्टधा प्रकृतीने सूक्ष्म देह झालेला आहे आणि शुद्ध अज्ञानानं कारण देह आहे. या तिन्हीचा समन्वय लावून टाक. स्थूल देहाचा बाध निश्चय कर, सूक्ष्म देहाचा लय निश्चय कर आणि कारण देहाचा परता हा नाश निश्चय कर. का अडचणच काय येतो? अडचण येत नाही पण सांगणं बरं आहे. करायला गेलं तर हा माप सांगशीला. हां तुमचं काय जाते रोज भागते सगळीकडे रोज तुम्हाला काय म्हणते. अरे नाही येड्या होय बाद निश्चय का करावा. ह्या देह आज नाही उद्या जाणार आहे. कधी तुम्ही किती जतन केला डॉक्टरच्या दवाखान्यात कायमचाच ठेवला तरी सुद्धा तो एक दिवशी तुम्हाला हात दिल्याशिवाय राहणार. कारण डॉक्टर मरते तर तुझं काय चालतंय. डॉक्टर मरते आपल्याकडे उदाहरण आहे. इथे कोल्हापूरला पूर्वी भद्रे म्हणून एक डॉक्टर होते. तर माझ्या तारुण्याच्या काळामध्ये कोणाला माहीत असतील का बघा त्यांना. भद्रे म्हणून ते हार्ट अटॅक स्पेशल होते. पिऊनच ऑपरेशन करायचे पण सक्सेस करायचे. अटॅकनंच गेलं. आता अलीकडं विनू मानके म्हणून एक डॉक्टर हां हजारो ऑपरेशन केले त्यानं परदेशात जाऊन पण ते अटॅकनं गेलं. कळले त्याला अटॅक होते. अष्टांगाचं सुई टोच शिरत सुई घुसवली दाबणं एवढं दुसरा अटॅक असून राम नाम सत्य आहे. जर डॉक्टर मरत असेल तर तुझं काय लागलायस. इथं याच्यावरनं समजायचं तुम लाख हिच्या आजत कर लो लाख करो रखवाले एक दिन पंछी उड़ जाएगा पडेगा पिंजरा खाली. तुका म्हणे रागू मेला पिंजरा खाली पडला. ते पूर्वी यांच्याकडे भजन असायचं. बाहेरा पडला काडी मोडून पिंजरा केला. भर काडी मोडून करण कशाने कर. अरे हा स्थूल देहाचा स्वभाव नाश आहे जाणारच ते. सूक्ष्म देहाचा स्वभाव नाश नाही आश्रय नाश आहे. जोपर्यंत त्याचा आश्रय जात नाही तोपर्यंत ते आश्रित कधी जात नाही. आश्रय कोण आहे मग त्याला कोण आहे. आत्मस्वरूपाचा अज्ञान कारण देह तोच त्याला आश्रित आहे ना. जोपर्यंत अज्ञान जात नाही तोपर्यंत सूक्ष्म देह जात नाही आणि सूक्ष्म देह जात नाही तोपर्यंत जन्म मरणाची क्रिया थांबवू शकत नाही. म्हणून नसावे अज्ञान म्हणून नसावे अज्ञान तुले करी कृपादान तुले करी कृपादान कृपारू तू जनार्दन आधरोनी चरण तुकावी नवी धरोनी चरण तुकावी म्हणून शब्द कारणवाचक आहे. त्याच्या पूर्वीचं बघावं
पुत्र पत्नी सहोदर मायबाप गोताचा पसर मिळता काष्टे लोटता पुर आदळी दूर होती कल्लाळी म्हणून नासा म्हणून शब्द येतो ना त्या पाठीमागे कार्य बघावं काय काय भानगड केली आहे ते हे अज्ञान आहे. इने मज भोगविल्या खाणे नसता छंद लावेला म्हणे भ्रमलो मी माझे भ्रमणे झाली बोडणी विटंबना. काय सांगावं किती विचित्र आहे. मज तो पडली होती भोली चित्ताची अपसव्य चाली होती मृगजय गोळी केली दृष्टी उघडली बरवे झाले. स्थूल देहाचा नाश करू नका त्याला आत्महत्या म्हणतात. 2 लाख मिळतील पण ते पाप आहे. आत्महत्येचं स्वभाव नाश आहे त्याचा. आज ने उद्या उद्या ने परवा. ज्याप्रमाणे आडीतला आंबा घाटला पिकल्यानंतर परत काही दिवस ठेवलं तर एक दिवशी कुजणार की नाही. एकटा म्हणला जेवढे दिवशी आडी जास्त राहील त्या तेवढा चव जास्त येते म्हणला. काय माणसं बुद्धिमान असतात. त्यानं आंबे काढले झाडावरची आडी घातली आणि वारकऱ्यांना सांगितलं तुम्ही उद्या सगळेजण आंबे खायला या. त्यावेळी 3 आठवडे झालं तर त्याला आडी घालून वारकरी बी काय ज्ञानबा तुकाराम निघाले गेला घेऊन कुठं जाते हाटला जाते सांगता येत नाही. ज्ञानबा तुकाराम गेले आणि त्या खोलीचं दार उघडल्याबरोबर असा वास आला. हिची फळ काय ममता पाला वाटलं त्यांना. अरे काय कुजून गेल त्यांना. तो किती झालं एक दिवशी तो कुजणार आहे नाशणार आहे. सूक्ष्मदेह आश्रय नाश आहे त्याचा. कुणाच्या आश्रयावर आहे तो अज्ञानाच्या कारण देहाच्या आश्रय. जोपर्यंत आश्रय नाश होत नाही तोपर्यंत आश्रित जात नाही. म्हणून कारण सूक्ष्म देहाचा लय निश्चय करावा. काय करावा लय निश्चय करावा आणि कारण देहाचा परता नाश निश्चय करावा. ज्ञानाशिवाय होऊ शकत नाही. परता हा म्हणतात दुसऱ्याकडून होणं. तर ज्ञानानं त्याचा नाश होतो. ज्यावेळी त्याचा नाश होतो त्यावेळी त्याची प्रतिक्रिया कशी होते बघा. देह तसाच असतो. देह तादात्म्य गेलेलं असतं. बुद्धी तीच असते. निश्चय आत्मस्वरूपाचा झालेला असतो. मन तेच असतं पण उन्मनी अवस्था भोगत असतं. अहंकार तोच असतो. मी भक्त मी ज्ञानी मी नसताना मी या देवाचा भक्त अहंकार असतो. चित्त तेच असतं. आता ते चित्त न उरता चित्त चैतन्य चोरलेलं असतं भगवंतानी. चित्त नावाचंच असतं सगळं संपलेलं असतं. ह्या 4 क्रिया ज्यावेळी पूर्ण होतात मन बुद्धी चित्त अहंकाराच्या त्याच वेळी असे उद्गार येतात. बीज भाजून केली लागे आता पुढे साक्षी तुम्ही संपावं लागतं. साक्षी तो शिल्लक राहिलं तर जाणीवेचा अहंकार निर्माण व्हायची शक्यता असते. आणि तो सगळ्यात अज्ञानापेक्षा जर वाईट कुठला असेल तो जाणीवेचा अहंकार बाधक आहे. अत्यंत वाईट आहे. कदाचित श्रुती अज्ञानाला माफ करते पण ज्ञानाला माफ नाही करत. मोजून मापून घेते तिथं. म्हणून अपरोक्ष अनुभूतीमध्ये प्रकार सांगितले. हा परोक्ष ज्ञानामध्ये नाही प्रकार सांगितले. परोक्ष ज्ञान एकच आहे. अपरोक्ष ज्ञानामध्ये मात्र 2 प्रकार सांगितलं. एक दृढ अपरोक्ष अनुभूती आणि एक अदृढ अपरोक्ष अनुभूती. का अदृढ अपरोक्ष आणि अनुभूतीमध्ये त्याला जाणलं ही जाणीव आहे. जाणलं ही जाणीव आहे. आणि ती जाणीव जर शिल्लक असेल तर तुम्हाला परत पुनरावृत्तीच्या दोषाला सामोरं जावं लागेल. हे कधी सुटलेलं नाही. मग ते सुद्धा निघून गेलं तर दृढ अपरोक्ष अनुभूती ज्यावेळी होते त्यावेळी सांगणारा जे सांगायचं आणि ज्याला सांगितले ते सगळं एकाकार होऊन जातं.
तुका म्हणे आता नाही अहंकार, तुका म्हणे आता नाही अहंकार, तुका म्हणे आता पूर्ण झालो समरस, आता आता आणि म्हणून ही जी व्याकरणातले पद आहेत ना, एक कार्य संपल्यावर आले असतात. आता तर मगाशी आला जेवला, आता कीर्तन संपलं, आता सटकायचं बघा. आता केव्हा संपतंय? तुम्ही जिथनं आलाय तिथं पोचल्यावर संपतंय. मग ही व्यवहारातल्या गावात आलाय, तुम्ही ज्या मूळ स्वरूपात आलाय ना तिथं पोचल्यावरच ते एकदा आता संपला, तोपर्यंत नाही संपत. तुका म्हणे आता नाही अहंकार. केव्हा? निरंजनी आम्ही बांधलेले घर, निराकारी निरंतर राहिलोसे, निराभाषी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही हे झाल्यानंतर. नाहीतर येणं जाणं लागलेलंच आहे. आता नाही अहंकार. कारण आता त्या आकार सांगण्याकरता शिल्लक असायला पाहिजे ना. तद आकार सादृश्य झालं, आकार स्वरूपवान झालं. आता ते दुसरे एक पद येते बघा, आता हे 16 झाले त्रिभुवन. कुठल्या भुवनातलं विषम धुतलं? मृत्यू लोकातलं काय, पाताळातलं का स्वर्गातलं? काय तुमच्या डोक्याचा विषय न सोडून द्याते. मी तुम्हाला विचारतो, हे मला चुकतेच. कारण का विषमता काय कुठं धुतली? विषम तिन्ही भुवन 16 झाले. 16 शब्दाचा अर्थ ओळ का नाही. त्यामध्ये प्रकृतीचं कार्य ज्यावेळी संपतं त्यावेळी अधिष्ठानच सगळीकडे पसरलेलं असतं. हे ध्यानात येतं. प्रकृतीच्या कार्यावेळी सुद्धा ते अधिष्ठान व्यापकच असतं, पण आपल्या बुद्धीमध्ये आलेलं ज्यावेळी ते बुद्धी ती प्रकृतीचं कार्य कळतं आणि त्यावेळी मग काय दिसतं माहिती आहे का? अरे हे सगळं तेच व्यापलेलं आहे. प्रकृतीचं कार्य संपल्यानंतर, त्याचं कार्य कळल्यानंतर, ती खोटी किती आहे हे ठरल्यानंतर, तिचा उगाच आपण अवलंब केला हे आपल्याला पटल्यानंतर बरंच काय ते लपडायचे. मग मात्र कळतं नाही आता तिचं कार्य चुकीचं आहे. एक जगामध्ये तोच भरलेला आहे. विठ्ठल विस्तारला ज्याने
नित्य शुद्धतेमध्ये ओळ असत नाही, त्याला सोहळ म्हणतात. ते ब्राह्मणामध्ये सोहळ ओळ अनसूट पनसूट असते. त्यांचं सोहळ कर्मकांडातलं आहे, ज्ञानकांडातलं सोहळ नाही. ज्ञानकांडातलं जे सोहळ असतं ना ते जगामध्ये तोच भरलेला आहे. सर्वम खलविदम ब्रह्म हे ज्ञानकांडातलं सोहळ आहे. कर्मकांडातलं सोहळ ते रेशमी वस्त्रावर असतं त्यांच्या. एक ते वस्त्र नसले की शिवाल रे म्हणतात. ते शिवू नका शिवू नका. मी त्यांना म्हटलं ह्या सोहळ्यात जर चुकून अपमान वाई गेलं तर कसं काय. तर ते का म्हणले माहिती आहे का, ब्राह्मणाच्या खाली कर्णपाळेवर गंगा यमुना असतात. त्यामुळे तसं झालं की आम्ही त्याला हात लावतो म्हणजे त्या पापातून मोकळं होतो. तुमच्यात गंगा यमुना आणि आमच्यात काय ओढ वताड आहेत काय. हे कर्मकांडातलं सोहळ आहे, ज्ञानकांडातलं सोहळ वेगळं आहे. ज्ञानकांडातलं सोहळा असा आहे, सर्वम खलविदम ब्रह्म. तो नाही ऐसा ठाव आहे कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जशाची. गगन सदृश्यम ही स्थिती ज्यावेळी होती त्याला सोहळ, ज्ञानातलं सोहळ म्हणतात. तोच सर्व ठाई दिसतो त्याला ज्ञानातलं सोहळ म्हणतात. आता 80ची अवघे जन होती जाते त्यापासून याला सोहळ म्हणतात. टाळाटाळी लोपला नाद, अंगवांगी मुराला छंद, भोगभोगिताची आटला ज्ञान गवणी गावून ह्याला सोहळ म्हणतात. सर्व कर्मेती झाली ब्रह्मार्पण, जगणे अवघा जनार्दन ह्याला सोहळ म्हणतात. कळलं का नाही. सोहळ म्हणजे का रेशमी वस्त्रावर भागत नाही. आता बॉल पूजेच्या वेळी सोहळ वापरायला लागले. आपल्या वारकऱ्यात नव्हतं ते. काय कांदा भाकरी खाऊन जगणारे माणसं आपण, तरी थोडं आता डिसिप्लिन आलं, बरं झालं. कर्मकांडात फार अडकू नका. हां, पुढे कर्मकांड ठोकून पुढे गेलेत आपली मंडळी. आपलं शास्त्र कर्मकांडात अडकायचं नाही आहे. आपलं शास्त्र उपासना कांडात अडकत नाही आहे. आपलं कांड ज्ञानकांड सुद्धा अडकत नाही. ज्ञानानंतर जे भजन आहे त्यात अडकतं. मुक्तीवरील भक्ती जाण, मुक्तीवरील भक्ती जाण, अखंड मुखी नारायण, अखंड मुखी नारायण. पाणी 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 पाणी. एक संप्रदाय आहे जो ज्ञानोत्तर भक्ती मानणारा. अनेक संप्रदायात जर आपण चिंतन केलं, काही कर्मिष्ठ आहेत, काही उपासक आहेत आणि काही ज्ञानीचे भरतळ सर्व आहेत. पण आपल्याकडं असं नाही आहे. ज्ञानी तर असावं, केवळ ज्ञान घेऊन बसू नका. ज्ञानामध्ये भोग संपवावा लागतो आणि ज्ञानोत्तर भक्तीमध्ये कल्पित भोग निर्माण करावा लागतो. यातलं सूत्र ओळखा. हे विश्वची माझे घर, 80 जयाची मती स्थिर, किंबहुना चराचर. हे काय नवल नाही. मग या हिवरी पार्था, माझिया भजनी हस्ता, तयाची माथा मुकुट करी. याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. ज्ञानोत्तर भक्ती स्वीकारणारा हा वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदाय का अजून टिकून आहे. ज्ञानाला पण घेतोच, तिन्ही पंथाला घेतो, द्वैतवादाने घेतो, माधवाचं मत घेतो ना, घेत नाही कुठं आहे. विशिष्ट अद्वैत घेतो, ते घेतो, पण शुद्ध अद्वैत स्वीकारतो. खरा म्हणजे घेतो आणि स्वीकारतो फार वेगळा आहे.
घ्यायचं पण स्वीकारायचं नाही, आणि जे स्वीकारायचं ते कधी टाकायचं नाही. घ्यायचं ते टाकून द्यायचं, पण जे स्वीकारलंय ते मात्र कधी टाकता येत नाही. त्याला शुद्ध अद्वैतवाद म्हणतात. त्याला तो आमच्या वारकरी संप्रदायाचा मूळ गाभा आहे. माधवाचार्यांना घेतलं काही अंशी. भगवंताची पूजा करण्याकरता द्वैत पाहिजे की हो, पूर्वमीमांसक नको का? देवाला पाणी घालायला तर द्वैत पाहिजेच का नाही? फुलवायचे असतील तर पुढे येऊ द्या तुमचं. ते द्वैतापतीचा ना झाल्यानंतर कासे याने पूजा करू किशराज, अगोदर नवं, अगोदर करावंच लागते ना. स्वीकारलं माधव मत तेवढ्या पुरतं. विशिष्ट अद्वैत स्वीकारलं जगताची सोय लावण्याकरता तेवढ्या पुरतंच. मात्र जे शुद्ध अद्वैत स्वीकारलं ना ते कधीही सोडलेलं नाही. आणि त्या शुद्ध अद्वैतामध्ये जो एक भाव आहे, ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मयो नापरा, हे सूत्र या लोकांनी आमच्या वारकरी संप्रदायाने श्रेष्ठाने स्वीकारले. ब्रह्मसत्यम कसं स्वीकारले? एक ब्रह्मसत्य आहे. जीव हा ब्रह्माचाच अंश आहे आणि जगत दिसतं तरी सुद्धा कसं आहे ते? जे जे देखणे सकळ ते स्वप्नीचे मृगजय, मनोरी चिंती चरण कमळ, बापर कुमादेवी निज धर्म हा तो करा, निज धर्म हा तो नुसतं मिथ्या नाही, खोट्यातलं खोटं. अगोदर स्वप्न खोटं आणि स्वप्नात दिसलेलं मृग आणि खोट्यातलं खोटं. एक चौपाटीवर आंधळा बसलेला, बाबा काहीतरी द्या, काहीतरी द्या, काहीतरी द्या. तसंच गेलं तर म्हणतात आमच्यासारखं वशीला चुकून पैसे टाकते मग व्हायला नको म्हणून भीतीपोटी. एका साहेबाने एक 5 रुपयाची कॉईन टाकली. ते पुढे गेले, म्हणले अहो साहेब धर्माला तरी खरा पैसा खरंच चालला की काय झालं? म्हणले 5 रुपये बंदे खोटे आहेत म्हणले. त्याला वाटलं हे आंधळाला कसं काय कळलं? ते खोटे आहेत पण तुला कसं काय कळलं? मी खरा आंधळा नाही म्हणले, मी बदल्या बसलोय. मग इथलं कुठं गेलाय? ते कहो ना प्यार आहे बघायला गेला. खोट्यातलं 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 खोटं जगन्मिथ्या. ब्रह्मसत्य स्वीकारलंय का नाही? जगामध्ये एकची ब्रह्मगड्या, जगामध्ये एकची ब्रह्मगड्या, जगामध्ये एकची एक तू सोने नाना लेने, एक तू सोने नाना लेने, नाकी कानी शिरी हे मला हे अलंकार आहे. नामारूपाशी आले बाळा सोने काय वाया गेले? अलंकार दृष्टी गेली
आता तुमचा राजू आहे ना, तो पाठीमागे बसलाय बघा, ते हे बघत नाही ते अलंकार, सोनं किती किती आहे बघते. हा, अलंकार दृष्टी ही अज्ञानाची आणि सुवर्ण दृष्टी ज्ञानाची, लाट दृष्टी ही अज्ञानाची, जलदृष्टी ही ज्ञानाची. सगळं जुळून यावं आपल्याला. लाटा दिसून सुद्धा पाणीच व्यापक आहे, अलंकार दिसून सुद्धा सोनच व्यापक आहे, हा निश्चय असेल तर ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या कळलं. आता जीव ब्रह्म ना परा आपण रोज वारकरी म्हणत असतात ना, कोण आहे आपण, कोण आहे आपण, ब्रह्मच आहोत ना आपण. तुका म्हणे ह्याची स्वयं परब्रह्म, स्वतः ब्रह्म आहे. बरं म्हणत असताना म्हणत नाही, पण ज्यावेळी म्हणायचे पाहिजे येते ना, सांगा म्हणते, तुम्ही आम्ही पांडुरंगा, तुम्ही आम्ही पांडुरंगा, भिन्न काय ते सांगा, भिन्न काय ते सांगा. हे सूत्र स्वीकार आहे ना आपल्याकडं. शुद्ध अद्वैतवाद स्वीकारणारा वारकरी संप्रदाय आहे. ह्यात कोणी खोडा घालायची गरज नाही. तर आमचं तुमचे फडं किती असू द्या, आम्हाला त्याबद्दल नाही, पण सगळ्यांचं तत्वज्ञान एकच आहे. आजरेकर असू द्या, देवकर असू द्या, वास्कर असू द्या, आणि कोण करकर असू द्या, पण सगळे एकच सूत्र, विठ्ठलाचेच आम्ही अंश आहोत. ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातना. ह्याला स्वीकारणार वारकरी संप्रदाय. मग तुम्हाला इतकं ही गरिबीची भिकेची लक्षणं का तोंड अशी का दिसतात तुमची, का? ही भ्रमाची पुष्टी नको आहे आपल्याला. पंडुरोगाची पुष्टी घातकी आहे ती. व्यायामाची पुष्टी होऊ द्या, 2 देऊ द्या तुम्हाला. मग ते तुम्ही घाबरता कशाला? मृत्यूला घाबरता कशाला? जगाला अरे गेलं खड्ड्यात, काय करायचं घेऊन? एक तो परमात्मा तुम्ही एकनिष्ठ राहा, शास्त्राने तुम्ही एकनिष्ठ राहा, सद्गुरूंनी तुम्ही एकनिष्ठ राहा, संप्रदायाने तुम्ही एकनिष्ठ राहा. या जगात तुमचं कुणी वाकडं करू शकणार नाही. नाराजकी लोक करतील ना धर्म. हे आता बघा किती मौज आहे. त्यानं स्पष्ट सांगितलं, अगदी जाहीर सभेत सांगितलं, हे नालायक कधी बाहेर पडले नाहीत. धर्मप्रसार केला आमचा फक्त वारकऱ्यांनी केलेला आहे, कोणी नाही केलं धर्मप्रसार. रानावनातून फिरून आपलं तत्वज्ञान हिंदू धर्माचं पोचवले, वारकरी पोचवले. स्वतः आचरण करून तुम्हाला इतुले करी भलत्या परी परद्रव्य परणारी सांडोने अभिलाषी वारकरी आचरण करून जगाला कसं सेवितो आरस कोणी केले? हे नावे कधी हिंदू धर्म करता? अरे त्या एखादा मोर्चा निघाला तर लांब राहतात. मी म्हटलं औषधा वाचून करू, तुमची खोटी स्तुती करणं माझ्या रक्तातच नाही. मी तुमच्याकडे गुण असतील तर तुमचे पाय चाटेन, गुण नसताना तुम्ही पाकिट देता म्हणून तुमचं वर्णन आयुष्य तुम्ही करणार नाही, शक्यच नाही ते माझ्याकडून. एका ठिकाणी आम्ही गेलो, त्याच्या अगोदर प्रवचन होतं, नंतर माझं होतं. ते म्हणलं स्त्रियांना मोक्षाचा अधिकार नाही. ब्राह्मणाशिवाय तत्वमसी महावाक्याचा अधिकार इतरांना नाही, मला म्हणता येते. नंतर माझंच प्रवचन होतं. म्हटलं उठून चाललं तर बस गप. म्हटलं तुझं आता ऐकलं, माझं ऐक. म्हटलं जाशील तर बघ. काढलं धुवून त्याला माहित आहे ते काय झालं, ते धुवून काढलं त्याला. अरे तुझ्या पायाला हात लावू देत नाहीस, पुढे पादुका तुझ्या पायाला काय घरी लागल्यावर येईल का? म्हटलं मी शिवीच घातली बरं का. माझ्याकडे त्याचा काय स्टॉक कमी नाही, वेदांतापेक्षा शिवीचा स्टॉक भरपूर आहे माझ्याकडं, त्यामध्ये काय अडचण येत नाही. आणि द्यायला भीती काय नाही. काय म्हणले, कोण म्हटलं? मुक्ताई कोण होती? कोण आहे मुक्ताई? जनाबाई कोण आहे? बहिणाबाई कोण आहे? मुक्ताईत का कोण आहेत त्या? अरे ते सोड म्हणले. पुराण काळामध्ये याज्ञवल्क्याची पत्नी गार्गी कोण होती? ब्रह्मसभेमध्ये ती व्याख्यान द्यायची. लाज वाटते का तुला हरामखोरा? म्हटलं नाही असं नाही, असा धर्म नाही आहे. बघा धर्म वारकऱ्यांनी पाळलेला आहे आणि त्या
उन्हातानात ना त्या धर्माचं एक प्रसारण करत असतात. संत मंडळी काय केलं, यदा यदा हे धर्म शिकला निर्भवते जेव्हा जो वयवाचा काय आहे, धर्म संस्थापना करून तो जातो, पण धर्माचा प्रसार कोणी करायचा, कोणी करायचा, तोच संत रूपाने येतो, तोच संत रूपानं. मग धर्म स्थापन करणं सोपं काय, धर्म प्रसार करणं सोपं काय, कोणी बी करेल, तू केला म्हणून काय झालं. प्रसार करत असताना मात्र अरे 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 झाडू संताचे मार्ग, आदराने भरले जग, उच्चिष्टाचा भाग, शेष उरला तो झाडू संताचे मार्ग, झाडू संताचे मार्ग, फक्त आणि फक्त आमच्या वारकऱ्याने केलेलं आहे. आज सुद्धा हे लोक कर्मकांडात तुम्हाला अडकून ठेवले, कर्मकांडातून बाहेर काढून उपासना भक्ती आणि ज्ञानकांडामध्ये नेणारे आमचे वारकरीच आहेत ना. मग त्याने साधना सांगितली, मोक्ष पाहिजे आहे ना, इथे मोक्ष असे आहे श्रवणाची माझी, श्रवण कर, त्याचं मनन कर, त्याच निधिध्यासन कर. हे 3 प्रकार तुझे पूर्ण झाले, मग 4थ्या प्रकाराला स्पर्श कर, तत्वम पदार्थ शोधन कर. इथपर्यंत तुझी साधना झाली तर मग आता ते साधनेला पूर्णत्व आलं की त्याला आत्मसाक्षात्कार म्हणतात. ते तुझ्याकडे नाही, त्या सद्गुरूंच्याकडे आहे. तत्वम पदार्थ शोधनापर्यंत तुला तत् आणि तम अशी त्या महावाक्यातला लक्षार्थ काय वाच्यार्थ काय याच्याबद्दल जर चिंतन केलास ना तर निश्चित येईल, ध्यानात येईल. मी पूर्वी ब्रह्मच होतो, आताही ब्रह्मच आहे आणि पुढेही ब्रह्मच राहणार, कारण तिन्ही त्रिकाला अबाधित एकमेव अद्वितीय ब्रह्म मीच आहे. अशी ज्यावेळी स्थिती येते त्यावेळी महाराज सांगतात, आम्हा जन्म मरण नाही. कोण जन्मायचं, को जितहा, को मृतहा, कोण जगलेला आहे, कोण मेलेला आहे. कोण जन्मलंय ते मरू दे ना, कोण जन्मले ते मरू दे, मी जन्मलोच नाही हा सिद्धांत आहे. जे जन्मले ते मेल्याशिवाय राहत नाही, मग खुशाल मरू दे, त्याच्याबद्दल काय अडचण नाही. जे अज आहे म्हणजे जन्मलेलं नाही ते अजर आहे, ते अमर आहे, ते माझं स्वरूप आहे. हे ज्यांनी निश्चितपणे समजून घेतलेलं आहे, महाराज सांगतात त्यांच्या अज्ञानाचं बीज पूर्णपणे भाजलेलं आहे. आता ते बीज भाजून असलेला देह जो आहे ना, लाहीच्या रूपानं देह आहे पण तो बाधित आहे, देह आहे पण तो बाधित आहे. म्हणून या मग शिल्लक काय राहिले, जव देह जव हे न सरे उरणावरी विठ्ठल, सगळं विठ्ठलच उरलेलं आहे. म्हणून महाराज त्याच्याबद्दल सुंदर चिंतन सांगतात, बीज भाजूनी लाही, ज्यांनी लाही केली त्यांचं म्हणणं आहे आम्हा, असं एक जण नाहीत. म्हणून वारकरी म्हटलं मी, समाज फार मोठा आहे, एकट्याचा अनुभव नाही. आम्हा ते मला वाटतं व्याकरणामध्ये बहुवचनी आहे ते आम्हा. उई उई इंग्लिशमध्ये आय आणि उई, उई उई न उई. आम्हा असे किती जर आहेत असा माझ्यासारखे. सगळ्यांना जन्मरण नाही, कारण का एकदा जर ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात करतो अर्जुन, हे ज्यावेळी होते त्यावेळी महाराज या जगातला आकार नावाचा प्रकार समतो आणि त्यात निराकारामध्ये जे व्याप्त आहे त्याची दृष्टी येते. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला,
अशी दृष्टी ज्यावेळी येते त्यावेळी उद्गार निघतात. आकाराची कैचा ठाव, आकाराची कैचा ठाव, देह प्रत्यक्ष झाला मला खूप चिंतन सांगायचं असते पण आज ते माझा घसा काम देत नाही. चिंतन करायचं आपल्याला. किती स्वर नंतर बघू, परत फिर बचेंगे तो और भी लढेंगे, काय प्रश्न नाही. तर नाही, कारण काय एक ग्लास उसाचा रस एवढा परिणाम केलाय मला काल. येताना भयंकर उष्णता त्या बाजूला, बीचच्या बाजूला. ती रसवाला आला आणि ते 10 रुपये म्हणले आणि तर 10 रुपये म्हणलं तर मला स्वस्त वाटलं. 2 ग्लास आणला आणि त्याचा आज परिणाम हे आहे. सकाळपासून औषध खातो, मिठाचा गुळण्या केला, काय जेवढं करता येईल तेवढं केलं, पण थोडंसं फरक पडला. नाही तर सकाळी बोलताच येत नव्हतं. 2 ग्लास उसाचा हा हे बघा. म्हणून पथ्य एवढं जरी मोडलं तरी ते भोगावं लागतं. पथ्य एवढं जरी मोडलं तसंच या भगवंताचं पथ्य आहे. किंवा ज्ञानामध्ये त्या दृष्टीतलं पथ्य जरा तरी स्कटलं, तिथं जाणीवेची जर जाणीव निर्माण झालीच तर महाराज सरळ वाटलं होतं. म्हणून मग महाराज सांगतात आता आकाराला कैसा ठाव होईल. आकार नाहीच आहे, कारण जे दिसतं, जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप. मग का तिथं आकार कुठं आहे? तोच व्यापक भरलेला आहे. मग जे हे जर आकारामध्ये सरळ जर तो असेल, तोच असेल, मग तुझ्या देहात कोण दुसरा कोण आहे का? तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐशी. मी ब्रह्मस्वरूप वाटतं. शरीर ब्रह्मस्वरूप होत नाही असं तुम्हाला कोण सांगितलं? देवस्वरूप होत नाही असं कोण म्हटलं तुम्हाला? तुम्ही होत नाही का? कोण झालेलं नाही. तुम्ही होत नाही, मला काय करायचं? झालेलं नाही का? मला सांगा, मेलेल्या चोकोबांची हाडं विठ्ठल म्हणतो ते कशाचं लक्षण आहे? देह प्रत्यक्ष झाला देव. जनाबाईच्या हस्तस्पर्शाने शेनी विठ्ठल म्हणायच्या, हे कशाचं प्रतीक आहे? देह प्रत्यक्ष झाला. अरे अर्जुनाच्या रोमारोमातून कृष्ण कृष्ण ध्वनी येत होता. आज काय कॅम्प्युटर बसलं होतं काय लॅपटॉप होता आत? देह प्रत्यक्ष झाला. देव तुकोबाची जीभ आवळून धरली तर रोमारोमातून विठ्ठल ध्वनी यायला लागला. देह प्रत्यक्ष झाला देव. आता देव शब्दाचा अर्थ काय करायचा? दिव्यत्वम, दातृत्वम आणि दमनत्वम हे 3 लक्षणं देवाची जर तुमच्या ठिकाणी असतील तर तुम्हाला देवच म्हणावं की. आणि होय ना, खरं आहे, तुम्ही देवच आहात. तुम्ही अमरच आहात. तुम्ही त्रिकाल आबाधित एकमेव अद्वितीय ब्रह्मच आहात. तुम्ही सच्चिदानंद स्वरूप आहात. अडचणच काय तुम्हाला? नाही म्हटलं तर मी समजावून सांगू. नाही म्हणून बघा तरी तुम्ही. कळलं नाही तर म्हणता येतील कसं? शंका कोणाला येते? वेदांत कळलं त्याला. कळत नाही त्याला शंका येत नाही. ते म्हणते मला काय शंकाच येत नाही. तुला कळलंच नाही तर काय शंका नाही? काय लोक म्हणतात डोक्यावरनं गेली, केस काढून टाकू उद्या पुढच्या वेळी येत असताना. अरे असं एका दिवसामध्ये वेदांत कळतो का बाबा? अरे काय गुरुमुखानं ग्रंथ श्रवण करावे लागतील, निष्ठेनं त्याच्यावर मनन करावं लागेल आणि एक दिवस असा उजळा लागेल शास्त्र जे सांगतंय ते त्याबरोबर तुझी वृत्ती काम करत असेल. म्हणून या ठिकाणी कृपा सांगत असताना शास्त्र कृपा ही फार मोठी महत्वाची सांगितली आणि मग ईश्वर कृपा सांगितली आणि मग शेवटला सद्गुरु कृपा आहे. हो, ह्या पहिला 2-3 कृपा झाल्याशिवाय सद्गुरु कृपा होत नाही. ह्यांना वाटतंय मी आश्रमात जावा, हॅलो गुरुजी
नमस्कार, मला ब्रह्मज्ञान सांगा. जोड्यानं त्या घराकडे तिकडे ब्रह्मज्ञान कुठं ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी तरी काय पोटी असं काय वाटावर पडले काय ते तर ती प्रणिपातीने काय ते आहे ना त्याला काय नाही. महाराजाने ते काय भंडारा आहे तो लोबाईचा ते काय न सांगता लावतोय ते जड देवाचं आहे घे तसं घे म्हणण्यासारखं नाही. हा वरल्या रंगा न भुलावे शुद्ध कसोनी घ्यावे दौंडी पिटी भावे चोका मिळा अशी अवस्था असल्यामुळं महाराज आकाराची कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. आता हा विषय अजून चिंतनाचा आहे. मी मला वाटतं 8-10 दिवस हा अभंग घोळवतोय मी बऱ्याच ठिकाणी. परिणाम कसा होतोय बघा. असावेत अलंकार दिसावं सोनं. असावेत अलंकार दिसावं असावं जगत दिसावं ब्रह्म. त्याचं उपादान कारण जर कळलं ना मग निमित्त कारणाकडे फार लक्ष द्यायची गरज नाही. घटाला उपादान कारण एकदा माती कळल्यानंतर कुलाल दंड चक्र हे निमित्त कारण ते असतील नसतील काय ते जाऊ दे. कुंभार कुठल्या रंगाचा होता तो दाढी राखलाचा काय मिशे राखलाचा बघायची गरज नाही. घटाशी संबंध तुमचा त्याला घटाचं उपादान कारण काय मातीच आहे. तसे या जगताला निमित्त उपादान कारण असं ब्रह्म आहे. ते या जगामध्ये जसं घटामध्ये माती व्याप्त आहे तसं जगामध्ये ब्रह्म व्याप्त आहे. ही ज्यावेळी दृष्टी येते मग असं उद्गार येतात आकाराशी कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव विठोबा रखुमाई. बाजूनी केली नाही बीज बाजूनी केली नाही बीज बाजूनी केली नाही बीज बाजूनी केली नाही आम्हा जन्म आम्हा जन्म मरण नाही आकाराची कैसा ठाव आकाराची कैसा ठाव आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म आकाराची कैसा ठाव 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 देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव देव प्रत्यक्ष झाला देव आ
देह प्रत्यक्ष झाला देव, 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 आकाराची कंसाटाव, आकाराची कंसाटाव, देह प्रत्यक्ष झाला देव, हा एकदा साखर झाली परत ऊस व्हावं म्हटलं तरी होत नाही. एकदा ब्राह्मी अवस्था प्राप्त झाली, जीवदशा यावी म्हटले तरी सुद्धा येत नाही. प्रयत्नपूर्वक बघा ना, एकदा ब्राह्मी अवस्था येशाम ब्राह्मी स्थिती पार्थ याच्यावरचं चिंतन जर ऐकला परत नाही. ती होण्याकरता खटपट आहे. एकदा झाल्यानंतर जसं तूप होण्याकरता दुधामध्ये प्रक्रिया करावी लागते. दूध दुधाला तापून घ्यावं लागेल, विरजन घालावं लागेल, दही व्हावं लागेल, परत घुसळण करून घ्यावं लागेल आणि मग त्यातून एक सार आसार भाग निघून जायला आसार टाकून द्यावं लागेल, लोणी घ्यावं लागेल. लोणी जरी झालं म्हटले महाराजांनी मंथुनी नवनीता, पण नवनीता म्हटलं तरी सुद्धा अजून त्यात पाणी आहे, विना पाण्याचं नाही. मग मात्र त्याला परत तापवायचं. दुधाला तापून भागलं नाही म्हणताना आणि परत तापवायचं लोण्याला. एवढं तापवायचं तर त्यात पाणी जर पडलं तर काढ दिशी आवाजून पाणी बाहेर जाते. पाण्याला जमवून घेत नाही, ते मिसळून घेत नाही. नॉट ॲडजस्ट म्हणतात त्याला, घेतच नाही ते. आता ते त्याला तूप हे नामनिदान झालं. ते तूप किती जरी मनात आणलं मी दूध होईल, नाही शक्य नाही. जसं एकदा साखर झाल्यानंतर ऊस होत नाही तसं तूप झालेलं परत दूध होऊ शकत नाही. तसं जीव हा एकदा ब्राह्मी दृढ अप्रोक्ष ज्ञानानं परिपूर्ण झाला तर तो परत जन्माला येईन, मी जीव होईन, ह्या बाता तुम्ही डोकीतनं काढून टाका. नाहीच आहे ते. तिथे दुसरं सांगायचं अर्थ काय शिल्लकच नाही ना. एक उदाहरण दिलं बघा कसं आहे. हा अरे तुमचं काय घसा बसलाय का, मग छाप टाकाय केलं का, असं कसं. वेद मार्गे मुनी गेले केले पंथे चाललो, वेद मार्गे नकळेची विषयांधा मनोनी उघड बोललो.
चालता धनुर्धरा करंगाकारे हरपलो ज्ञानदेव निवृत्तीचा तेने प्रसाद लाभलो धर्म जागो निवृत्तीचा तेने फेडिला कवर आपल्या नाटामध्ये एक प्रकरण येतं, पडदा काय घरच्या घरी धरले दुरी तेव्हा धरले. आता पडदा कशा करता असतो घरामध्ये काय माहित आहे का नाही? खिडकीला लावलेला नव ते पडदा म्हणजे एक दरवाजा परपुरुषाला आतल्या स्त्रियांचं दर्शन म्हणून लागलेला एक पडदा असतो. आता तो पडदा परपुरुषा करताय का पती करताय? लवकर बोला. पडदेशी. आणि पती आल्यावर बी पडदा लावून बसली तर अरे देवा धरला असतो दूर धरला हरकत नाही. आता तुझ्या माझ्यातला जीव ईश्वर भेद गेल्यानंतर मी देव आहे म्हणून गप्पा का मारतोस? तू देव असला तर मी काय मसोबा आहे काय? मी पण देवच आहे ना. तू देव तर मी देवच आहे. मग तुझ्या माझ्यामध्ये द्वैतापत्तीचा पडदा पाहिजेच कशाला? शुद्ध अद्वैतवाद तुझ्या माझ्यामध्ये बघा. ये हृदयीचे ते हृदयी घातले पण अद्वैतपणा न मोडता द्वैत स्वीकारलेला आहे. कसे किती सुंदर उदाहरण दिले. मग एकदा त्या अवस्थेला पोचल्यानंतर एक उदाहरण कसं येतंय बघा. बुडणे खोटे पवता थडी स्वप्ने झाली नासली जागृतीची घडी शेवट तो जोडी गोड घास शेवट तो जोडी गोड घास नदी दुतडी भरून व्हायला लागलेली आहे. एक ग्रस्त पोहत पोहत पलीकडे गेले आणि पहिले तिलावर काही माणसं होती त्यांच्या पुढे जाऊन रडायला लागलं. मी बुडलो असतो तर. मग तुझं प्रेत पूर्वेला गेला असतं इकडे कशाला आला असतं? बुडणे खोटे केव्हा पवता थडी. आणि तू थडीला पोचल्यानंतर बुडलो असतो हा म्हणणं मूर्खपणा आहे ना. मग स्वप्नात काही मारामाऱ्या झाल्या म्हणून जागृतीच्या डॉक्टरला ड्रेसिंगला बदलायचं आहे काय? स्वप्ने झाले ओढावाडी. त्याचप्रमाणे ही जागृती म्हणजे आपण मानलेली आहे ही सुद्धा जागृती नसून जर तुम्हाला या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व ही दिसलं नाही तर ही सुद्धा ही जागृती नाही तुमची. ही एक आणि अज्ञानाचं आहे आंधळेपणाचं आहे. म्हणून ती जागृतीची घडी नासून गेली आणि मग शिल्लक काय राहिलं? शेवट तो जोडी गोड घास. आता ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर
परत तो जन्माला येईल का? परत जन्म मरणाच्या कचऱ्यात गावल का? अरे कधी शक्य नाही. कारण साखरेचा जर ऊस होत नसेल तर आम्हाला गर्भवास कसा काय? कारण येणार नाही. कारण का? आम्हाला गर्भवासाला कारण असणार जे अज्ञान ते संपून गेलंय. अज्ञानाचा आता वर्णन कसं आहे, नुसतं मोक्ष प्राप्त नाही, सकारण सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती इतिर मोक्षा. आणि एवढ्या क्रिया घडल्यानंतर आता राहिले काय शिल्लक? काही शिल्लक राहिले नाही. जे आत आहे तेच बाहेर आहे, बाहेर आहे तेच आत आहे. हा, आत हरी बाहेर हरी. आत कोण आहे? हरी. आणि बाहेर कोण आहे? हरीच आहे. हा, अरे इतकंच नाही, या पिंडामध्ये जे आहे तेच ब्रह्मांडामध्ये आहे. आणि जे ब्रह्मांडामध्ये ते पिंडी आहे, पिंडी आणि ब्रह्मांडी हा जो एक व्यापकाचा भाव आहे, त्यामध्ये ऐक्य साधलं तर महाराज सांगतात सर्वा घटी पांडुरंग हा अनुभव आहे. तुका म्हणे अवघा जोग. जोग म्हणजे अनुभव. जोग म्हणजे हे 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 नव कुंदे जोगवा नव, ते नव. जोग म्हणजे अनुभव. तुका म्हणे अवघा म्हणजे टक्केवारी नाही, त्यात 50%, 75% ते गॅरंटीवर होणाऱ्या शाळा असतात ना, 15 वर्ष गेल्यानंतर 10%, पुढच्या वर्षी 25%, असं काय नाही त्यात. अवघा. त्याच्याशिवाय दुसरा तिथं काही व्यवहार होऊ शकत नाही. असा ज्यावेळेस दृष्टीचा एक बुद्धीचा निश्चय होतो, दृष्टी त्याप्रमाणे दिसते. महाराज म्हणतात तुका म्हणे अवघा जोग सर्वा घटी पांडुरंग, सर्वा घटी राम देहा देही, सर्वा घटी राम देहा देही, सूर्य प्रकाशक शस्त्र. आता इथं बिंब प्रतिबिंब न्याय म्हणून सांगितला जातो. जे बिंब आहे तेच प्रतिबिंब आहे, बिंब आहे ते प्रतिबिंब आहे, पण प्रतिबिंब आहे ते बिंब नाही. किती फरक आहे बघा. बिंब आहे तेच, पण प्रतिबिंब आहे ते बिंब नाही. का नाही? बिंब अधिष्ठान भूत आहे आणि प्रतिबिंब हे अंशात्मक आहे. अंशानं आपला अंशत्व सोडल्याशिवाय बिंबत्व सिद्ध होत नाही, आणि बिंबत्व सिद्ध झाल्याशिवाय मग म्हणून महाराजांनी वर्णन केलं नोहे सारिता निराळे लवण मिळविता. हा, मग ते त्या मिठानं समजा मी काय समुद्रात जाणार नाही असं जर प्रतिज्ञा केली शपथ खाऊन, तर मग तव्यात भाजून घे, काढ काढ आवाज करते मीठ भाजल्यावर. हे का आलं? मूळच्या स्वरूपाला गेला नाहीस म्हणून. जिथनं आलास ना, जा ना तिथं, परत येतच नाहीस. हां, लवणाची कुंजरी सुजली लवण सागरी, परत कधी येईल का? दर्शन मिळेल का? नाही ना, नाही 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 नाही. किंवा त्याला ते तिसरं जे दर्शन म्हणतात ना, पहिलं दर्शन सगुण साकाराचं आहे, रूपी जडले लोचन चरणी स्तरावले मन. दुसरं ज्ञान दर्शन आहे, कळून येदी सुखदुःख तान हरपली भूक. आणि तिसरं आत्मदर्शन आहे, तुका म्हणे नोहे परती तुझ्या दर्शने मागुती. आणि ही अवस्था ज्यावेळी प्राप्त होते, महाराज त्यावेळी सांगतात आता मी परत येत नाही. कारण का? त्या अनुभवामध्ये कायमचा आहे. काय अनुभव आहे? काय अनुभव आहे? विठ्ठल जडी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची. विठ्ठल म्हणता हरले पाप, पदरी आले पुण्यमाप, झाला दिनाचा माय बाप विठ्ठलाची. विठ्ठलच विठ्ठलच विठ्ठलच. मग महाराज त्या ठिकाणी आता सोस बीस नाही, तो अभंग वेगळा आहे. बोलावा विठ्ठल. सोस नाही, आता परिपूर्णता आहे. मला एकदा या अशा स्थितीला त्यानं ती उदाहरण प्रमाण दिलं. मी म्हटलं तुझ्या प्रमाणावर कीर्तन करण्यात का मी मूर्ख नाही, कारण ते प्रमाण इथं बसतच नाही ना. ते बोलावा विठ्ठल हा सोस आहे, साधनेपूर्वीची फलाची आकांक्षा आहे त्या ठिकाणी.
आणि इथं तर ते परिपूर्णता ते प्रमाणे इथं कसं काय बसणार. आळंदी दूर सांगलोय मी. आणि पुढं साखरे महाराज बसले त्यांनी ते प्रमाण दिलं त्याला. तर सादरच प्रमाण असतात बरं का. 2 तुकडे असतात तर तिसरा तुकडा वेगळा असतो, विषयांतर होऊन जाते. म्हणून कोणाच्या कीर्तनात शक्तो प्रमाण याच्या लपड्यात पडू नका. हां, निदान माझ्या तरी नका पडू. कारण का मला जे सांगायचं ते मलाच माहीत आहे, ते तुम्हाला नाही कळणार कधी. कारण मी पुढच्या क्षणी काय सांगणार आहे ते मी माहीत आहे. हां, इथं तिथं अवघा जोग हा निश्चय आहे. जेणे अवघा देव हे प्रमाण द्यायचं नाही. कारण तिथं साधना सांगितले वासनेचा पुसावा ठाव. आता ते प्रमाण इथं बसत नाही. आता शेवटचं प्रमाण आहे. तुका म्हणे ते म्हणे नाश कार्याकारणे. आता ह्या कार्यासह कारणाचा नाश झालेला आहे. आणि ते उन्मनीचा अवस्था बघत असताना माझं बोलू नये ऐशी केले मन उन्मनी बोधले बाप रखमा देवर विठ्ठले तिथे नेले माझे. किंवा सहज मी आंधळागा निज निराकार पंथे वृत्ती निवृत्ती झाले जन्म मी माझे हरपले ठाई येतीच्या तेथे. अदृश्यतेची झाली काय ही आता भूमिका आहे. आणि त्या भूमिकेवर पाठीमागे येऊ शकत नाही. म्हणून तुका म्हणे अवघा जो सर्वाघटी पांडुरंग आकाराची कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला ज्ञानेश्वर माऊली. तुका म्हणे अवघा जोग, तुका म्हणे अवघा जोग, सर्वाघटी पांडुरंग, सर्वाघटी पांडुरंग, सर्वाघटी पांडुरंग आकाराचे कैसा ठाव, आकाराचे कैसा ठाव. Oh,